40 वर्षांचा लढा संपवू नका. आपलं ध्येय मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं आहे. पण मला सध्या तुमची भूमिका भाजपला आणि शिवसेनेला मदत करणारी वाटत आहे. तुम्ही मराठा उमेदवार देऊन मराठा मतांचं विभाजन करू नका, अशी मागणी एका मराठा तरुणानं केली आहे. विशेष म्हणजे जरांगे पाटलांना लिहिण्यात आलेलं हे पत्र रक्तानं लिहिण्यात आलंय. ते सोशल मीडियात व्हायरल होतंय. गेल्या महिन्याभरात पाडणार की लढणार या दोन भूमिकांपैकी जरांगे पाटील नेमकं काय करणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र गेल्या 15 दिवसात जरांगे पाटलांनी लढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर इच्छुक मराठा उमेदवारांच्या मुलाखती स्वतःहून घेतल्या. मराठा उमेदवार 500 रुपयांच्या बॉन्डवर मराठा समाजाचा समावेश सरसकट ओबीसी समाजात व्हावा हे बॉन्डवरून लिहून देण्यास तयार असतील तर अशा उमेदवाराला आपण पाठिंबा देणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं. त्यानंतर मराठा समाजासहित मुस्लिम आणि दलित समाजातील व्यक्तींसोबत भेटीगाठी घेऊन लढणार असल्याच्या मुद्द्यावर जरांगे पाटील ठाम राहिलेत. जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यातीलच महत्त्वाची प्रतिक्रिया म्हणजे व्हायरल होणारं हे पत्र. या पत्रातून जरांगे पाटलांची भूमिका थेट भाजप आणि शिवसेनेच्या फायद्याची असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. पण नेमकी असे आरोप जरांगे पाटलांवर का होत आहेत? स्वतंत्रपणे उमेदवार दिल्यास त्याचा फायदा महायुतीला होईल का? समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही बघताय बोलबिडू. जरांगे पाटलांची भूमिका भाजप सेनेच्या फायद्याची ठरेल असं म्हणण्याचं पहिलं कारण ते म्हणजे मराठा मतांचं विभाजन. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांचा प्रभाव असणाऱ्या मराठवाड्यात महायुतीला एकही जागा जिंकून आणता आली नव्हती. फक्त संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेनं जिंकली. संभाजीनगरची जागा जिंकण्याचं देखील महत्त्वाचं कारण भुमरे आणि जरांगे पाटील यांचं सगळे सोयरे असण्याचं सांगण्यात येतं. इथं मराठ्यात तर 2 उमेदवारांमध्ये भुमरेंचं मराठा असणं महायुतीच्या पथ्यावर पडलं. जरांगे पाटलांचं आंदोलन गेल्या सप्टेंबरपासून राज्यव्यापी झालं. सुरुवातीच्या टप्प्यात मराठवाड्यातील कुणबी नोंदी, नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील कुणबी नोंदी, ते पुढे सगळे सोयरे शब्द देऊन संपूर्ण मराठा समाजाचं कुणबीकरण अर्थात ओबीसीकरण करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली. जरांगे पाटलांनी ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आपली मागणी कायम ठेवली. अर्थात या मागणीमुळेच मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे एकवटला होता. मात्र ही मागणी पूर्ण करणं महायुती सरकारला जमलं नाही. जरांगे पाटलांनी सातत्याने आपला रोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवला. पर्यायानं लोकसभेत मराठा समाजाचं ध्रुवीकरण मवियाच्या बाजूनं होताना दिसलं. महायुती नको म्हणून आंदोलनातील मराठा समाजानं मवियाच्या उमेदवारांना बळ दिलं. सध्या मात्र जरांगे पाटील स्वतंत्रपणे भूमिका घेत आहेत. अशावेळी मराठा मतांचं विभाजन अटळ आहे. आरक्षणाच्याच मागणीतून काही मराठा मतदार मवियाच्या तर काही जरांगे पाटलांच्या बाजूने जाऊ शकतात. साहजिकच ग्राउंडवरचं हे मराठा मतांचं विभाजन महायुतीच्या, विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडू शकतं. कारण एकाच वेळीस ओबीसी मतं भाजपच्या आणि महायुतीच्या मागे उभं राहणार असतील आणि दुसऱ्या बाजूला मात्र मराठा मतांचं विभाजन होणार असेल तर मराठा समाजाचं राजकीय मूल्य विभाजित करता येऊ शकतं, असा मेसेज थेटपणे पोहोचू शकतो आणि याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होताना दिसून येतो असं म्हटलं जात आहे. जरांगे पाटलांच्या भूमिकेचा महायुतीलाच फायदा होतोय असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे जरांगे पाटील मराठा समाजासोबतच मुस्लिम आणि दलित मतांची मोड बांधतायत. मराठा मतदार दुरावल्यामुळे लोकसभेत भाजप आणि महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र एकट्या मराठा मतांमुळे भाजपचा पराभव झाला असं म्हणता येत नाही. संविधान बदलाच्या नरेटिव्हमुळे दलित मतदार आणि हिंदुत्वाच्या आक्रमक मुद्द्यांमुळे मुस्लिम मतदार भाजप पर्यायानं महायुतीपासून दुरावला गेला. सध्या जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेत असले तरी ते मराठा प्लस मुस्लिम प्लस दलित असा MMDचा फॉर्म्युला आणतायत. अर्थात जी वोट बँक भाजपच्या विरोधात मवियाच्या बाजूने जात आहे तीच वोट बँक स्वतंत्रपणे बाजूला काढण्याची स्ट्रॅटेजी जरांगे पाटलांची असल्याचं बोललं जात आहे. मुस्लिम मतांच्या बेरजेतून जरांगे पाटलांनी जी आखणी केली आहे त्याचा फायदा कशा प्रकारे भाजपला होतोय ते समजून घेतलं तर लक्षात येतं मराठा समाजात आरक्षणाला पाठिंबा असणारे मराठे आंदोलन करते आणि आंदोलनाची मागणी योग्य वाटत असूनही हिंदुत्वाच्या फॅक्टरवर भाजपकडे आकर्षित होऊ पाहणारे मराठे असं ध्रुवीकरण झाल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी जरांगे पाटलांनी मुस्लिम धर्मगुरू असणाऱ्या मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. या भेटीमुळे जरांगे पाटील उभा करत असणाऱ्या मराठा उमेदवारांना मुस्लिम समाजाचं बळ मिळणार असलं तरी मराठा समाजाअंतर्गत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा मराठा वर्ग हा जरांगे पाटलांच्या मुस्लिम धार्जिण्या राजकारणावर बोट ठेवून भाजपच्या दिशेने आकर्षित होणं स्वाभाविक आहे. अर्थात मुस्लिम धार्जिणी भूमिका स्वीकारून जरांगे पाटलांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवण्यात यश आलं तरीही हिंदुत्वाच्या भूमिकेतून अनेक मराठा भाजप शिवसेनेकडे जाऊ शकतात. सोबतच वोट जिहादवर बोट ठेवून देवेंद्र फडणवीसांनी देखील
भाजप मुस्लिम धार्जिनं राजकारण करणार नसल्याचं ठणकावून सांगितलंय. अशावेळी मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात भाजप विरोधात मवियाकडे आकर्षित होताना दिसतोय. मात्र स्थानिक राजकारणातून गावगाडातील मुस्लिम समाज जरांगे पाटील उभा करत असलेल्या उमेदवारांना पाठिंबा देऊ लागला तर मुस्लिम मवियाकडून दुरावला जाऊ शकतो, ज्याचा थेट फायदा भाजपला होतो. हीच परिस्थिती दलित मतांबाबत उभी राहते. प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित फॅक्टरवर मोठ्या प्रमाणात दलित मतदारांचं ध्रुवीकरण झालं, मात्र त्याचा अंतिम फायदा भाजपला झाल्याचं बोललं गेलं. इथंही जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे मवियाच्या बाजूने झुकलेला दलित मतदार स्वतंत्रपणे मतपेटीतून व्यक्त झाला तर विरोधातील मतविभाजनाचा फायदा भाजपलाच होताना दिसतो. थोडक्यात मराठा प्लस दलित प्लस मुस्लिम हा MMD फॉर्म्युला महायुती नको म्हणून मवियाच्या बाजूने झुकला होता. पण हे मतविभाजन झालं तर जरांगे पाटलांचे उमेदवार जिंकून येण्याचे चान्सेस किती राहतात? मतविभाजन झाल्याचा फायदा खरंच महायुतीला होऊ शकतो का? हे तिसऱ्या मुद्द्यातून आपल्याला पाहावं लागेल. 2019 साली विधानसभेत 15,000च्या फरकाने विजयी झालेल्या उमेदवारांची संख्या 106 इतकी होती, तर त्यामध्ये 38 उमेदवार एकट्या भाजपचे होते. महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही जातीचा फॅक्टर किंवा कोणत्याही ट्रेंडचा फॅक्टर एखाद्या पक्षाच्या विरोधात कितीही गेला तरी 1995 पासून चारही पक्षांपैकी कोणताही पक्ष 40 जागांच्या आत गेलेला नाहीये. म्हणजेच भाजपच्या विरोधात वातावरण आहे असं मान्य केलं तरीही 100च्या वरती असणारी भाजप आपल्या लोकल पॉकेट्सच्या जोरावर आपल्या स्थानिक राजकारणावर 65च्या आत येऊ शकत नाही. अर्थात सत्तेपर्यंत जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाला किमान 95च्या वरती उमेदवार निवडून आणणं आवश्यक आहे. अशावेळी 5% जागा जाण्याची शक्यता जास्तीत जास्त निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी विरोधी मतांचं विभाजन ही भाजपची प्रमुख स्ट्रॅटेजी राहणार आहे. जर का विरोधातील मतांचं विभाजन झालं तर 5% मतांनी पराभूत होण्याची शक्यता असणाऱ्या जागा भाजप आणि शिवसेना प्लसमध्ये घेऊन जाऊ शकतं. दुसरीकडे संपूर्ण मराठा समाजाचं एकगठ्ठा मतदान जरांगे पाटलांच्या उमेदवारांना होईल असं म्हणता येत नाही. मुस्लिम आणि दलित मतांची आकडेवारी जरी धरली तरीही कोणताच उमेदवार स्थानिक राजकारण भेदून आंदोलनाच्या पाठिंब्यावर निवडून येईल याची शक्यता कमीच राहते. मात्र त्याचवेळी भाजपच्या विरोधात असणाऱ्या किमान 5% मतांचं कन्व्हर्जन हे उमेदवार आपल्या बाजूने करू शकतात. अर्थात विरोधातील सर्वच्या सर्व मतं मवियाकडे जाणार नसली तरीही किमान 5%चा फरक भाजपसाठी किमान 25 जागांवर फायद्याचा ठरू शकतो, ज्यामुळे सत्तेच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी ठरू शकतो. साहजिकच या कारणांमुळे जरांगे पाटलांच्या भूमिकेला मराठा समाजातीलच तरुणांकडून विरोध होताना दिसतोय. तसंच उमेदवार निवडून आणण्याचा हा प्रयत्न कुठेतरी भाजपच्याच पर्यायाने महायुतीच्याच पथ्यावर पडताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटलांची ही भूमिका भाजपला फायद्याची ठरू शकते का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.